श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौर्णिमेबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. म्हणजे जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ह्या काही जर सेवा केल्या किंवा ह्या काही जर उपासना केल्या तर तुम्ही एकदम झिरोपासून टॉप लेवलला जाऊ शकतात. इतकं हे प्रभावी या दिवशी केलेल्या ज्या सेवा आहे. तर आपण प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमा येते. आता पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक प्रभावी सेवा सांगणार आहे. तिचा तुम्हाला खरोखरच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप तळमळीने सांगते आहे, कारण घरच्या घरी ही सेवा करायची आहे. मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातलं मोठं काम तुमचंसुद्धा सिद्ध होईल, पूर्ण होईल. खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला किंवा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकतात. तर हा व्हिडिओ 2 सेवा सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील आणि कोणतीही त्यातील एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल. ही सेवा तुमच्या कुलदेवीसाठी तुम्ही करू शकतात. देवी लक्ष्मीसाठी करू शकतात किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा करू शकतात. म्हणजेच काय, आपल्या देवघरात स्त्री देवता असतात, तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्कीच करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर सुरुवातीला तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकतात. त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी करायची आहे. तुमच्या घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे न किंवा नसेल, त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः 6 महिने ही सेवा करून बघा. त्याचं तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकतात. आता मी तुम्हाला हे सगळं का सांगते, तरी याचं कारण म्हणजे बरेच जण भक्त व्हिडिओ बघतात आणि त्याचा काही उपयोग आहे की नाही, मग शंका घेतात की हे केल्याने खरंच होतं का? याने चांगलं होईल का? तर मी तुम्हाला इथे सांगते, जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो, त्याचा आपल्याला काय अनुभव येतो, त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे सुद्धा असू शकतात. आता आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा, पूजा करत असतो. पण नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही जर सेवा केली, तर बघा त्याचा अनुभव तुम्हाला खूप मोठा येईल. आता अ, तुम्हाला माझी विनंती आहे, की तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल, तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. आता जय श्री माता लक्ष्मी आणि जय श्री स्वामी समर्थ असं तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये असं लिहायला विसरू नका. तर या सेवेचा नेमका विधी काय आहे, हेही तुम्हाला मी या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगणार आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी 1 चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम असतं. कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. तुमच्याकडे जे नसेल तर तुम्ही ते बाजारातून विकत आणू शकतात. ते कुठे पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटत असतं. आता शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच, की कुंकवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं, म्हणूनच घरचं कुंकू वापरावं. इथे आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्यावर पाणी, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडंसं म्हणजे 1 वडी कापूर भीमसेन टाकायचा आहे. त्याची पावडर करून तो आतमध्ये टाकायचा आणि पेस्ट बनवायची. जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचे पाणी तयार करून ठेवलेलं आहे, तर त्या पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे, म्हणजेच पहाटे 3:30, 3 किंवा 3:30 या वेळेत. त्यानंतर तुम्ही अंघोळ करायची. त्यानंतर तुम्हाला पूजाविधी करायचा आहे. तर तुम्ही यासाठी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. कारण तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे, तर आपल्यावर प्रसन्न व्हावी, तिचा आपल्याला आशीर्वाद व्हावा, असं जर वाटत असेल, तर एवढा पहाटे लवकर उठणं हे खूप शुभ मानलं जातं आणि ही सेवा पहाटे करणं खूप चांगलं मानलं जातं. आता सकाळची वेळ ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी पाळली जाते. म्हणजेच आपल्याला 4 ते 5 या काळामध्ये ही सेवा करायची आहे.
आता आपण जी सेवा अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर त्याचं फळसुद्धा संपूर्ण आपल्याला भेटत असतं. आणि तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. हे 100-101% आपली ही खरं होत असतं. आता तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार. मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी त्याग करावा लागेल आणि पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या आस तुम्हाला अंघोळ झालेली असावी. अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात आधी पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे जे पाणी तयार करून ठेवलेलं आहे, पाणी हे आपल्याला आदल्या दिवशी तयार करायचं. तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थित स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व श्रीदेवतांना या पाण्याने स्नान घालायचे आहे, जे तुम्ही तयार केलेलं होतं ते. त्या सर्व देवी देवतांचा तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी ते पाणी घेऊ शकता. त्यानंतर हे काय करायचं, जे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळ्याच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक टाकावर, मूर्तीवर किंवा मग श्रीयंत्रावर करायचा आहे. जसं कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी आहे, म्हणजेच तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे, मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र म्हणजे ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. मग महालक्ष्मीचं कुंकुमार्जन करायचं म्हणजे प्रचोदया फट स्वाहा किंवा 108 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नंतर कुंकवाच्या पाण्याने स्नान घालायचं. नंतर 3-3:30च्या दरम्यान करायचं आहे. कारण तुम्ही तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असेल तर तिथे सुद्धा देवीचे पहाटे 3 ते 3:30चे रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं. कारण त्यावेळी देवीचे स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असती. आणि त्यावेळेसच जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको, म्हणजे दुग्ध शर्करा योग असतो. तर आपल्याला बघायला मिळतात की देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी भले तुम्ही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणतीही असेल, तरी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितला आहे की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, तरी या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो. आता ही पौर्णिमेला कुंकुमार्जन सेवा तुम्ही नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठला आहात तर तुम्हाला ज्या काही पूजेच्या पौर्णिमेच्या सेवा करून घ्यायच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. म्हणजे सत्यनारायण पूजन असेल किंवा इतर ज्या काही पूजा असेल त्या. आता तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल तर ही एक सुंदर असं वातावरण जे तयार होतं, तर तुम्ही कदाचित पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल आणि आता नव्याने समजली असेल त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा. कारण फायदा तुम्हालाच होणार आहे. या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे, फरशी पुसणं, मुख्य दरवाजा पुसणं, गॅसची पूजा करणं, या सेवा पौर्णिमा अमावस्येला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे तर ती म्हणजे खूप फलदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर पौर्णिमेपासून 11 पौर्णिमेपर्यंत करावी. बघा, घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास, तुमचे 15 मिनटं, पण ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल. कारण त्याचबरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय, हा उपाय करताय, ते काम तर होईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. किंवा तुम्हाला बघायला मिळतील. जसजसा महिना जाईल तसतसं तुम्हाला विश्वास होणार नाही एवढं तुमच्या घरामध्ये बदल झालेला दिसेल. आता जो बदल झालेला आहे तर 1 वर्षानंतर तुम्ही बघाल की 1 वर्षापूर्वीचं तुमचं आयुष्य आणि आता 1 वर्षानंतर तुमचं आयुष्य म्हणजेच एकदम झिरोवरून तुम्ही टॉपला पोहोचलेले असाल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे आणि आपण केलेली सेवा आणि संयम हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेलं आहे, परंतु मुलं प्रयत्न करताय, 100% देताय, कष्ट करताय, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही.
तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला संतान प्राप्तीसाठी काही यश येत नाही, तर ही सेवा नक्की तुम्ही करा आणि याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे. तसेच तुम्हाला ज्या काही समस्या आहेत, त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. पण या व्यतिरिक्त अजूनसुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील, की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. अशा तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असेल, तर त्या प्रत्येक समस्यातून मार्ग काढण्यासाठी, त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरवलेले आहात, तेव्हा जेव्हा काहीच कळत नाही, आपलं डोकं चालत नाही, त्यावेळेस याच्यातून मी पुढे कसा निघू, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा. तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतील किंवा कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेस सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा म्हणजे फक्त पहिल्याच दिवशी करायचा आणि एकदाच करायचा असतो, परत-परत करायचा नसतो. म्हणजे तुम्हाला घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवतेची मूर्ती असेल किंवा कुलदेवतेचा टाक असेल किंवा कुलदेवतेचा फोटो असेल, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल, त्यांनी कुलदेवतेच्या टाकावर किंवा कुलदेवतेच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि फोटोवर अभिषेक केला जात नाही, म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि देवघरामध्ये जिथे त्याची जागा आहे तिथे ठेवायचा. कमीत कमी सकाळी पहाटे पण तुम्हाला 16 वेळा कुंकुमार्जन सेवा सुरू करायची आहे. कुंकुमार्जन करताना देवीचा मंत्र म्हणायचा, ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचहे. हा 99 मंत्र म्हणायचा. एखादी वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवायचा. खीर बनवली तरी अतिशय उत्तम आहे, कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे. पण बाकी काही खीर करणं तुम्हाला जर शक्य नसेल, तर तुम्हाला जे वाटेल ते काहीतरी गोडाचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतो किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही देवीची ओटी भरू शकतात. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतात किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने देवीची ओटी भरली, देवीला तीसुद्धा चालेल, काही हरकत नसती. तुम्हाला शक्य होईल दोन्हींपैकी एक ते तुम्ही घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस घ्या. पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला ते मिळालेलं नसावं. ते तुम्ही स्वपैशाने दुकानात जाऊन घेतलेलं असलं पाहिजे आणि यावर एखादा गजरा, वेणी कमीत कमी ₹11 दक्षिणा ठेवायची. जास्तीत जास्त ही तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही ठेवू शकतात. नंतर यासोबत तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम, अखंड बदाम, खारीक हे तुम्हाला घ्यायचे आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 घ्यायच्या. हिरव्या बांगड्यासुद्धा विकतच आणायच्या आहे, कोणी दिलेल्या नाही. आता ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो ना, तुम्हाला तेच ठेवायचं आहे. असतील तर तुम्ही ठेवू शकतात. आजकाल बरेच जण बघा नेल पेंटचं बॉटल, मेहंदीचा कोन या सगळ्या गोष्टी ठेवत असतात. परंतु तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या वस्तू तुम्ही ठेवा आणि म्हणजे 5 वस्तू ठेवल्या तरी चालेल किंवा बांगड्या आणि जोडवी हे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात. आता चांदीचीच असावी असं नाही, तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीच्या घ्या, नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानात जे भेटतं तर त्याही तुम्ही घेऊ शकतात. तर ओटी भरण्यासाठी जोडवी, त्याच्यासोबत छोटासा आरसा, कंगवा, त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबीसुद्धा मिळते, तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. हे सर्वही तुम्हाला पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये भेटेल. आता हे सर्व साहित्य एकत्र ठेवायचं. यासोबत 5 फळं किंवा 5 फळं शक्य नसेल तर कोणतं एक फळ आपण ठेवायचं. मग त्याच्यानंतर एक ताटामध्ये घ्यायचं सर्व साहित्य आणि सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद-कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि आपल्या डोक्याला हळद-कुंकू लावायचं. त्यानंतर कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि तुम्हाला नामस्मरण करायचं आणि सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे. संकल्प म्हणजे तुम्हाला जे तुमच्या मनातून जे मागायचं आहे ते मागू शकतात. नंतर कुलदेवीला मागणं मागायचं, मनातल्या मनात गोष्ट बोलायची की कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात. माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, आरोग्य प्राप्ती होऊ दे, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलायचं आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आणि
त्यानंतर ते ताट जे आहे ते 3 वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या फोटो असेल किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर देवघरातील हे 3 वेळा तुम्हाला हे स्पर्श करायचं आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा तिथे कुठे असेल तिथे ठेवायचं. देवघराच्या तिथे जागा नसेल तर खाली एखाद्या चौरंगी किंवा पाट ठेवायचा, त्यावर ही ओटी ठेवायची तरीसुद्धा चालेल. आणि नंतर तुम्हाला नमस्कार करायचा आणि कुलदेवीला आणि ती ओटी जी आहे ती पौर्णिमेला आपण भरली त्याच दिवशी तिथे राहू द्यायची आणि पौर्णिमा तिथी संपेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशी मग हे ओटीचे साहित्य जे आहे तर ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकतात. तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस घेतले असेल तर ते तुम्ही वापरू शकतात किंवा तुम्ही हे सगळं साठवून किंवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाल मूळ ठिकाणी तिथे तुम्हाला इथे सर्व साहित्य तुम्हाला द्यायचं आहे. तर तेव्हा तिथे जाऊन देवीला तुम्ही अर्पण करू शकता. तुमच्या गावांमध्ये एरियामध्ये कोणत्याही देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही हे सर्व वस्तू अर्पण करू शकतात. जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळ वगैरे त्यांचं खराब होणाऱ्या वस्तू असतात तर त्या तुम्ही खायच्या आहे आणि वेणी गजरा काढून ठेवायचा. बाकीचं जे साहित्य टिकणारं साहित्य आहे तर ते तुम्हाला जसंची तसं देवीच्या तिथे अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने देवीला तुम्ही प्रार्थना करायची आणि नंतर तुम्हाला महिन्याच्या किंवा महिन्याला मग तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे जर केलं तर तुम्हाला नक्कीच आणि हे सर्वही तुम्हाला पहिल्याच पौर्णिमेला करायचं आहे आणि नंतर तुम्हाला बघा कसा खूप छान अनुभव येईल. तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाऊ शकतं. असं तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा करायची आणि देवीची ओटी भरेल तर तुमच्या कुलदेवतेचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील आणि तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायची आहे. बघा तुम्हाला खूप छान चांगला अनुभव येऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.